हॅलो, आवाज येतो का? हॅलो हॅलो, आवाज येतो? हो सर. ओके. आज एक रिवाइज पोर्शन घेतो तुमचा, जास्त वेळ नाही घेणार लेक्चर. तर डिझाईन प्रोसेस ऑफ व्हील अँड हो आपण बघू आज परत एकदा. ठीक आहे. सो व्हील अँड हो इज वाइडली ऍक्सेप्टेड विडिंग टूल, याला विडिंग टूल म्हणतात, फॉर विडिंग अँड इंटरकल्चर ऑफ रो क्रॉप्स. इट इज अ लॉंग हँडल टूल ऑपरेटेड बाय पुश अँड पुल ऍक्शन. ओके, पुश अँड पुल ॲक्शन. त्याच्यामध्ये पहिला जो हे पॉवर डेव्हलप बाय द ऑपरेटर. सो अकॉर्डिंग टू कॅम्बेल इट ऑल 90 द power of useful work done by human being is SP is equal to 0.35 minus 0.090 into log of t. आता फॉर्म्युला तुमच्या मीटिंगमध्ये मी टाकला होता. 80 is the time in minutes. Then for 3-4 hours continue work power developed by the operator would be 0.10 to 0.35 HP. Then approximate value आपण 0.11 HP घेतलेलं. And the SP is equal to push to speed in meter per second into 75. Let the operating speed of the machine is 0.8 meter per second. म्हणजे त्याचं आपण किलोमीटर पर आवर मध्ये कन्वर्ट केलं 2.9 किलोमीटर पर आवर. सो पुश इज इक्वल टू HP इंटू 75 डिवायडेड बाय स्पीड. याला रिशफल केलं. 10.3 व्हॅल्यू आली, अप्रॉक्सिमेटली 10.5 आपण राऊंड फिगर घेतली. हे द फोर्स डेव्हलप बाय द ॲव्हरेज वर्कर 10.5 kg. नेक्स्ट डिझाईन ऑफ द कटिंग ब्लेड्स. सो डिझाईन ऑफ द कटिंग ब्लेड्स आता प्रिव्ह्यू दिसत नाही, आपण याला डाउनलोड करू. One minute. So design of the cutting blade. डिझाईन ऑफ द कटिंग ब्लेड मध्ये 3 पद्धतीचे ब्लेड आहेत. दिस इज याला म्हणतात फ्लॅट ब्लेड, याला म्हणतात व्ही ब्लेड, याला म्हणतात ट्रॅपेझॉइडल ब्लेड. सो दिस इज द विड्थ. फ्लॅट ब्लेड, व्ही ब्लेड, ट्रॅपेझॉइडल ब्लेड. त्याच्यानंतर हो हो the unit draft of light to medium soil should be taken at 0.35 kg per centimeter square. आता ही जी तुम्हाला मी मिड मध्ये टाकलं होतं, युनिट ड्राफ्ट ऑफ लाईट टू मीडियम सॉइल. जनरली एक्झाम मध्ये विचारलं जाते तिला युनिट ड्राफ्ट ऑफ लाईट टू मीडियम सॉइल किती, 0.35 kg per centimeter square. Now different types of furrow cross section should be made by the cutting blade as shown in figure. त्याचा आपण काय केलं, आता याचा डिफरंट व्ह्यू आपण काढले. ही विड्थ, ही डेप्थ, याला 2 विड्थ येतील, याला पण 2 विड्थ येतील. ॲव्हरेज पुल डेव्हलप बाय द ऑपरेटर 10.5 की जे आपण बघितलेलंच आहे. त्यानंतर साईज ऑफ द कटिंग ब्लेड. आता फ्लॅट ब्लेड आहे, विड्थ इंटू डेप्थ इंटू युनिट ड्रॉप इज इक्वल टू पुश इंटू पुल. आता याची जी डेप्थ आहे किंवा हाईट आहे ही आपण 2 कन्सिडर करायची, 2 सेंटीमीटर, आणि युनिट ड्रॉप हा 0.35. याला जर केलं तर ही डब्ल्यू तुम्हाला मिळते 15 सेंटीमीटर. त्यानंतर व्ही ब्लेड. व्ही ब्लेड म्हणजे W plus W1 multiplied by divided by 2 into D into unit draft is equal to push into pull. So W1 7.5, D is equal to 2.5. Unit draft 0.35 म्हणजे 10.5. तर ते येईल 16.5. नंतर ट्रॅपेझॉइडल ब्लेड W plus W1 divided by 2 into D into unit draft push into pull. आता ही आपल्याला घ्यायची 3. ही विड्थ 3 घ्यायची, सॉरी डेप्थ 3 घ्यायची, आणि W1 जो आहे तो 4 घ्यायचा. याच्यावरून व्हॅल्यू काढायची. डब्ल्यू मिळते आपल्याला 16 सेंटीमीटर. विथ क्रॉप द ब्लेड शुड नॉट बी मोर दॅन 10 सेंटीमीटर. विथ क्रॉप साठी जी विड्थ आहे ती 10 सेंटीमीटर पेक्षा जास्त नको, कारण अदरवाइज इट विल डॅमेज द विड क्रॉप. सो 10/4/3 ही विड क्रॉप साठी रिकमेंडेड साईज आहे, हे तुम्हाला लक्षात ठेवायचं. ओके. त्यानंतर एपेक्स अँगल ऑफ ब्लेड. एपेक्स अँगल हा जो आहे, तर हा अँगल जो आहे हा 2 थीटा. म्हणजे एपेक्स अँगल इज अँगल इंक्लुडेड फॉर्म बिटवीन द 2 कटिंग एजेस. एक कटिंग एज आहे, 2 कटिंग एज मधला जो अँगल आहे ते कॉल्ड एज एपेक्स अँगल. सो अकॉर्डिंग टू सिंग 1998,
थिटा इज इक्वल टू 90 मायनस 5w. आता हे पण एक्झाम मध्ये बऱ्याच वेळा विचारलं जाते. अकॉर्डिंग टू स्विंग 1998 द अपेक्स अँगल इज गिवन बाय. तुम्हाला लिहावं लागेल थिटा इज इक्वल टू 90 मायनस 5w. So 5 apex angle and 5w angle of friction between the widths and the cutting blades. तो 30 डिग्री ते 56 डिग्री. और थीटा इज इक्वल टू 30 टू 60 डिग्री. टॉइस थीटा केलं तर 72 ते 120 डिग्री. तर आपल्याला टॉइस थीटा अपेक्स अँगल हा 120 डिग्री प्रेझेंट केस मध्ये कन्सिडर करायचा. नेक्स्ट इज द डिझाइन ऑफ टाईन. डिझाइन ऑफ टाईन. आता जे टाईन आहे हे टाईन, या टाईन वर कोणता हे बेंडिंग स्ट्रेस ऍक्ट होतो. तुम्हाला मी बेड मध्ये विचारलं होतं. The cutting blade tine should be designed on the basis of maximum bending moments. So push into pull exerted at the center of blade is equal to 10.5 kg. Factor of safety दोन घ्यायचा आहे. So maximum load is equal to 10.5 multiplied by factor of safety 21 kg. For impact load take force 21 multiplied by 2 42 kg. So load taken by each time 42 divided by 2 is equal to 21 kg. ठीक है. त्यानंतर maximum bending moment load into distance. हे L20 हे लोड 21 घ्यायचं केजी लोड आणि डिस्टन्स हे L घ्यायचं आहे. तर L 15 घ्यायचं आहे प्रेझेंट केस मध्ये. सो बेंडिंग मोमेंट इज इक्वल टू 3150 kg ऑफ mm. नाउ बेंडिंग स्ट्रेस काढण्याचा फॉर्म्युला तुमच्या समोर आहे. FB इज इक्वल टू बेंडिंग स्ट्रेस इन टाइम. M इज इक्वल टू बेंडिंग मोमेंट. H इक्वल टू डिस्टन्स ऑफ हाइट फ्रॉम न्यूट्रल एक्सिस टू पॉइंट इन स्ट्रेस इज डिटरमाइंड. आणि I इज इक्वल टू मोमेंट ऑफ इनर्शिया. सो FB इज इक्वल टू 30 तुम्हाला घ्यायचं आहे. या फॉर्म्युलामध्ये व्हॅल्यू पुट अप केल्या. त्यानंतर मोमेंट ऑफ इनर्शिया BS स्क्वेअर डिवाइड बाय 12 आणि IH बाय 2. तर H इज इक्वल टू थ्राइस बाय याच्यामध्ये पुट अप केला. त्याने B ची व्हॅल्यू काढली 8 आणि H इज इक्वल टू 3 इंटू B 25. 8 बाय 25 साईजचा ब्लेड तुम्हाला याच्याकरता घ्यायचा आहे. नेक्स्ट डिझाइन ऑफ हँडल. सो हे तुमचं हँडल आहे. हे जे डिस्टन्स आहे हे 100 mm. 100 mm डिस्टन्स. स्टँडर्ड साइज लाईट वेट MS 27.5 mm conduit pipe. Conduit pipe म्हणजे पोकळ pipe is used for the handle of the tool carrier. The length of the handle is calculated based on the arrow standing elbow height of the female operator. The arrow standing elbow height of the female operator is 100 mm. हे 100 mm आहे. हे 100 सेंटीमीटर आहे. तुम्हाला एक्झाम मध्ये विचारलं जातं. 100 mm ने 100 सेंटीमीटर. इथं चुकलेलं आहे. सेंटीमीटर पाहिजे mm झालेलं. And the distance of the wheel center of the operator height 95 to 105 centimeter. हे डिस्टन्स हे 95 ते 105 असते आणि सध्याच्या केसमध्ये 115 घ्यायचं. त्यानंतर अँगल ऑफ इन्क्लिनेशन थिटा आहे. 115 हे माहित नाही. थिटा याचे हे 40 आहे, हे 100 आहे, हे 80 आहे. ट्रिग्नोमेट्रिक कॅल्क्युलेशन करून आपण हे डिस्टन्स काढले की हे लेंथ काढू शकतो. ठीक आहे. आणि त्याचे 3 डायमेन्शनल व्ह्यू आहे. लक्षात तुमचं 3 डायमेन्शनल व्ह्यू. फ्रंट व्ह्यू, टॉप व्ह्यू अँड साइड व्ह्यू. फ्रंट व्ह्यू, टॉप व्ह्यू आणि साइड व्ह्यू. ओके. हे तुमचं डिझाइन ऑफ व्हील अँड हो आहे. एकदम सिंपल आहे. त्यानंतर नेक्स्ट इज व्हर्टिकल कन्व्हेयर रिपर. याला VCR म्हणतात. 3 पद्धतीचे आहेत. मॅन्युअली ऑपरेटेड, सेल्फ प्रोपेल्ड, ट्रॅक्टर फ्रंट माउंटेड. फोर्स acting on the cutter bar of the reaper. P is equal to PC plus PF plus PI. PC plus PF plus PI the arrow distance of cutting. PF frictional force and PI means inertia force. So cutter force in cutter bar PC is equal to EFTZ upon HC. Okay. हे तुम्हाला दिसलेलंच आहे इथे. And the friction force in cutter bar PF1 plus PF2 त्याचे पॅरामीटर्स त्याच्यामध्ये. नंतर inertia force in the cutter bar पॅरामीटर्स याच्यामध्ये तुम्हाला दिलेलंच आहे. नंतर एक सेपरेट क्वेश्चन तुम्हाला विचारला जाते. व्हॉट आर द पॉइंट टू बी कन्सिडर फॉर द सिलेक्शन ऑफ कटिंग युनिट ऑफ VCR. कटिंग युनिट ऑफ व्हर्टिकल कन्व्हेयर रिपर. लेंथ ऑफ द कटर bar, टाइट ऑफ कटर bar, सिलेक्शन ऑफ गार्ड, स्टेज एंड साइट ऑफ नाईट सेक्शन, ब्रेकिंग ऑफ स्टॉप बाय कटिंग युनिट. नंतर रेक अँगल, बाकीचे पॉइंट्स हे सगळं ऑलरेडी मी घेतलेलंच आहे तुमचं. त्यानंतर डिझाइन ऑफ क्रॉप लिफ्टर आणि क्रॉप डिवायडर. त्याचे डायमेन्शन्स, पॅरामीटर्स, डिझाइन ऑफ क्रॉप कन्व्हेयर्स, पिच ऑफ द लग्स, number of lugs, length of the bed conveyor, lug height and clearance, total power required.
ठीक आहे, हे पण आपला पोर्शन झालेला आहे. त्यानंतर कंबाईन हार्वेस्टरची डिझाईन प्रोसेस, त्याच्यामध्ये हार्वेस्टिंग म्हणजे काय, कंबाईन हार्वेस्टरचे फंक्शन्स काय, त्यानंतर एक स्कीमॅटिक डायग्राम आहे. याच्यामध्ये तुम्हाला पार्ट्स ऑलरेडी सांगितलेलंच आहे. डिझाईन कन्सिडरेशन मध्ये तुम्ही स्पीड रिकमेंडेड आता रील स्पीड इंडेक्स किती आहे, 1.25 to 1.50. ते तुम्हाला ऑलरेडी एक्झाम मध्ये बऱ्याच वेळा विचारलं जाते. रील स्पीड इंडेक्स ऑफ कंबाईन हार्वेस्टर इज, तुम्ही लिहायचं 1.25 to 1.50. त्यानंतर डिझाईन ऑफ हेडर LHS to LDS to CSS less than 1:0, 0.6 to 1.2. LS म्हणजे हेडर लेंथ, ड्रम लेंथ आणि कॉन्केव. CS म्हणजे काय, सरफेस कॉन्केव. स्मॉल कंबाईन असेल तर हे पॅरामीटर, मिडियम असेल तर लार्ज असेल तर पॅरामीटर तुम्हाला दिलेलं आहे. कॅपॅसिटी ऑफ द कंबाईन हार्वेस्टिंग सिरियल हे तुम्हाला दिलेलं आहे फॉर्म्युला. त्याच्यानंतर डिझाईन ऑफ क्रॉप कन्व्हेअर, क्वांटिटी आउटपुट काढायचं असेल तर हा फॉर्म्युला यूज करावा लागेल. त्यानंतर थ्रेशिंग मेकॅनिझम, रासबर टाईप आणि हे विचारलं जातं. व्हीट आणि बार्ली असेल तर रासबरचं स्पीड 30-32, पेकटूचं 28-30, सोयाबीन असेल 14.5, कॉर्न असेल तर हे तुम्हाला दिलेलंच आहे. त्यानंतर फीड रेट काढायचा आहे, डेल्टा क्यूएस अपॉन क्यूसी, डिटर्मिनेशन ऑफ रिव्होल्यूशन ऑफ प्रेशर सिलेंडर युनिट पेरिमीटर स्पीड अपॉन पाय डी, diameter of cylinder in meter, determine the length of the drum, P is equal to RP and LD, K 1 plus delta dash. त्याला rearrange केलं. त्यानंतर calculation of power requirement for the threshing mechanism, P is equal to K into V2 upon V1 into bracket 1 minus CF plus NV plus NV2. Threshing efficiency 100 minus percentage of unthreshed gain time by cleaning mechanism. One minute. Hello. त्यानंतर क्लिनिंग मेकॅनिझम मध्ये स्ट्रॉ वॉकर, त्यानंतर लेंथ ऑफ द स्ट्रॉ वॉकर, त्यानंतर स्ट्रॉ लेअर थिकनेस, विड्थ ऑफ द स्ट्रॉ वॉकर, त्यानंतर क्लिनिंग युनिट मध्ये स्क्रीनिंग, सिविंग, चापिंग, त्यानंतर विड्थ ऑफ द सीव, स्पेशल लोड ऑफ द सीव, सीव एरिया, त्यानंतर क्लिनिंग इफिशियन्सी म्हणजे काय, पॉवर रिक्वायरमेंट ऑफ द कंबाईन काढायसाठी हे तुम्हाला सगळ्या गोष्टी दिलेल्या आहेत. ओके. त्यानंतर गिअर्सवर आपण गेलो तर फिट्स अँड टॉलरन्सेसवर आपण गेलो. टॉलरन्सेस इज द परमिसिबल व्हेरिएशन इन डायमेन्शन्स. दोन प्रकारचे असतात, बायलॅटरल, युनिलॅटरल. When tolerance is present on both sides, this term is bilateral, and only one side is unilateral. Tolerance म्हणजे काय, the difference in dimension of the tightest fit of the mating part. Tolerance is equal to minimum hole diameter minus maximum shaft diameter. So it is a hole alone shaft, and the tolerance is a minimum hole diameter, maximum shaft diameter. The upper deviation, lower deviation. Center fit. How mating parts are assembled, fit together with compiled part is referred as fit. फिटचे दोन प्रकार येतात, क्लिअरन्स फिट, इंटरफेरन्स फिट आणि ट्रान्झिशन फिट्स. So clearance fits, in this type of fit, shaft of largest possible diameter can also fitted easily in the hole of smallest possible diameter. It is the fit where the arithmetic difference between the size of the hole and shaft is positive. Interference fit, no matter whatever may be the tolerance level in the shaft and the hole, there is always overlapping of the mating parts. Interference fit. So if the fit where the arithmetic difference between the size of the hole and shaft is negative.
त्यानंतर गेज ट्रान्झिशन फिट म्हणजे काय, देअर विल बी द क्लिअरन्स बिटवीन द मिनिमम डायमेन्शन ऑफ शाफ्ट अँड मिनिमम डायमेन्शन ऑफ होल. क्लिअरन्स फिट म्हणजे काय, इन दिस टाइप द शाफ्ट ऑफ लार्जेस्ट पॉसिबल डायमीटर कॅन फिटेड असेंबली इवन इन होल ऑफ स्मॉलेस्ट पॉसिबल डायमीटर. ट्रान्झिशन फिट आणि इंटरफिरन्स फिट. त्यानंतर गेज, हे गेजेस आहेत तुमचे हे डायमेन्शन्स मोजण्यासाठी. एरर, सिस्टमॅटिक एरर आणि रँडम चेक्स. ठीक आहे. आता याच्याशी संदर्भात आता एक तुम्हाला एक व्हिडिओ दाखवतो. आता एक व्हिडिओ तुम्हाला शेअर करतो मी, वर्टिकल कन्व्हेयर रिपरचा. त्या व्हिडिओला थोडं केअरफुली बघा. कंबाईन हार्वेस्टर कसं वर्क करतो तो व्हिडिओ एकदा बघून घ्या. There, and you can see this, that this reel has small bars, and these bars collect the material, and the cutter bar is below here, which will cut. Now, these are the other portions of the machine which we have discussed. Let us see what are the relevant losses. The losses are important at each and every aspect. Let us say when a cutting takes place, as I said, properly aligned with respect to the cutter bar, then also there will be losses taking place, because when you come across position the reel with respect to the cutter bar, then normally the reel should be set to the so that when in the lowest position it will strike at least 15 to 25 centimeter above and slightly ahead of the cutter bar. This is very important. You see that normally this is what we require. And why? Because we want that the crop height has been taken care of. The lodged crops, yes, this is one of the big problems, should be set further back. In fact, this is one of the biggest problems of the combines or for any harvesting equipment, harvesting machine, because many a times just at the time of harvesting you will find that there will be a storm sort of thing, and then whole crop is completely lodged and completely in the flat position in the field, and it is very difficult. So, God forgive, these situations should not come, but then they do come sometimes, and we lose a lot of crops. So, for that, in fact, there are specific arrangements have to be made. In fact, some of the arrangements in the machines are made,
and then they are cut in such a way that we would recover most of the crop. Now, what I was talking with respect to the reel here, I said that there has to be proper speed of the reel and the forward speed of the machine. Now, this reel index is very important. That is why a reel index have been given here. Now, this need to be maintained. So, the value of this, it is recommended that the peripheral speed of the reel should be about 25 to 50% faster than the forward speed of the machine, or rest bar cylinder type, axial flow, cross flow, and spike tooth cylinder. Now, you can see that these are spike tooth cylinder ones. This is given here. Rest bar type, this is one which is rest bar type, and spike tooth. In fact, some of the you can see that these spikes which are there, rotary cutters have. Now, separation. What do we? How do we separate all these things? Straw walker action in a conventional bit. What is the action of the straw walker? In fact, you can see here that after the thresher, now what is this? What is this going on here? And you can see these details. So, the separation is grain separation in combined refers to the separation of the grains from the straw after threshing. This is what is exactly is being shown here. So, when a large percentage 70 to 90% of the grains are separated during threshing process itself, here itself, because they were separated from the straw. But then this process, when it is going, the straw walker, that is why it is known as straw walker. In fact, there are it is purposely made so that whatever is left will be separated further. Number 3, oscillating adjustable opening sieves, pedal type, fan and blower through the sieve opening. So that you can see here, these are the, this is the grain pan here, these are the fingers here. Now, this is the cleaner, clean seed auger here, then this is the trailing auger, and these are the adjustable flats. Now, here is the one which will blow. So, the chaff gets blown off the air and the grains falls through the openings. Now, this will fall through the openings of this, and those will be the other portion. Other portion will be moved to the outside, the chaff, etc. So, the separation occurs due to difference in the terminal velocities of the grain and chaff material. The chaff is lighter one and this is this. So, when the speed of the blower is हे पार्ट ऑलरेडी तुमचा झालेला आहे. ओके, तर आता तुम्ही काय करा, तुमचं गेस्ट लेक्चर आहे, त्या गेस्ट लेक्चरला अटेंड होऊन जा. ठीक आहे, गेस्ट लेक्चरमुळे थोडंसं लेक्चर तुमचं बिफोर टाइम स्टॉप करतं. आपला जवळपास मॅक्झिमम 90% सिलेबस हा कम्प्लीट होत आलेला आहे, तर 10%च आपला राहिलेला आहे. जास्त काही आपला राहिलेलं नाही. आता विशेष प्रॅक्टिकलचं पोर्शन आपला राहिलेला आहे, तर तेवढा मग आपण नंतर कम्प्लीट करू. ठीक आहे, तर चालेल, मी लेक्चर एंड करतो. अटेंडन्स फार कमी आहे सगळ्यांची. सर पेपर केव्हा असतील, काही अंदाज आहे? फायनल पेपर केव्हा असतील ह्या सेमिस्टरचे?